नमस्कार. उत्तिष्ठ, उत्थान किंवा सोप्या भाषेत वेकअप फ्रॉम स्लीप याविषयी काही शास्त्रीय माहिती समजून घेऊ. स्वस्थ व्यक्तीने आयुष्याचे रक्षण करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुषः या सूत्रानेच आचार्यांनी दिनचर्येची सुरुवात केली आहे. मग व्याधित असेल त्याला हा नियम लागू नाही. म्हणजेच रोग झालेल्या मनुष्याला धातुसाम्य होण्याकरता अधिक विश्रांतीची आवश्यकता असते. तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय हे प्रथम आपण समजून घेऊ. ब्रह्म म्हणजे ज्ञान. ब्रह्ममुहूर्त या नावावरूनच हा काळ ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन करण्याचा आदर्श काळ आहे. भारतीय कालगणना अतिशय अचूक आहे. दिवस रात्रीचे मिळून 30 मुहूर्त होतात. आत्ताच्या तुलनेसाठी दिवस रात्र म्हणजे 24 तास हे 30 मुहूर्तामध्ये विभागले गेले तर 15-15 मुहूर्त समदिवस रात्रीमध्ये येतात. यातील रात्रीच्या 14व्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. एक मुहूर्त 48 मिनिटे असा होतो. म्हणजेच सूर्योदयापूर्वी 1 तास 36 मिनिटं हा ब्रह्ममुहूर्त म्हणजेच उठण्याची वेळ असावी. सामान्यतः मनुष्याला वयोमानानुसार 2 ते 3 याम म्हणजे 6 ते 9 तास झोप आवश्यक असते. त्यानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठण्यासाठी काही टिप्सचा वापर करता येतो. जसे रात्री झोपेची वेळ निश्चित करणे यासाठी खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ 7 वाजता सूर्योदय असेल तर 5:24 हा ब्रह्ममुहूर्त होतो. म्हणजे रात्री 9:30 ते 10 वाजता जर झोपले तर 7:30 ते 8 तास अशी पुरेशी झोप होऊन फ्रेश जाग येते. याशिवाय आपली दिवसाची सुरुवात कशी असावी हे आधीच कल्पित करून ठेवायचे, व्हिज्युअलाइज करून ठेवायचे आणि त्यानुसार तयारी करावी. जसे उठल्यावर शौचमंजन, अभ्यंगांजन आदी विधी करून जिमला जाणार असाल तर जिमचे कपडे, शूज इत्यादी तयारी ठेवावी. योगासने करणार असाल तर मॅट आणि योग्य पोशाख अशी तयारी करावी. याशिवाय घड्याळाचा गजर बेडपासून थोडा दूर ठेवावा म्हणजे स्नूझिंगच्या चक्रामध्ये ब्रह्ममुहूर्त टळणार नाही. जाग आल्यावर गादीवरून बाहेर येताना कराग्रे वसते लक्ष्मी किंवा जमिनीवर पाय ठेवताना समुद्र वसने देवी इत्यादी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना करून थेट बाथरूममध्ये जावे व मंजनादी दिनचर्येला सुरुवात करावी. लवकर निजे लवकर उठे त्यासी आयुरारोग्य संपदा लाभे असं पूर्वपार सांगितलं जात आहे. तेच आत्ताही सर्कॅडियन रिदमच्याच अनुषंगाने सांगितले जाते. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने हा सर्कॅडियन रिदम सहजपणे करेक्ट केला जातो आणि मेंटेनही ठेवता येतो. धन्यवाद.